चिखलदरा तालुक्यातील जांभली गावात अतिसाराने थैमान घातले असताना गावात फॉगिंग मशीनने फवारणी करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. दुसरीकडे 1.5 कोटी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली आहे. ठिकठिकाणी लिकेज असल्याने गढूळ पाण्याचा शिरकाव झाला व गावात अतिसाराची लागण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिघांच्या मृत्यूला संबंधित अधिकारी व कंत्राटदार जबाबदार असल्याचा आरोप उपसरपंच विनायक येवले यांनी केला आहे. डेंग्यूचे 5 तर चिकनगुनियाचे 3 रुग्ण जांभलियार गावात असतानाच रक्त नमुने तपासणीत डेंग्यूचे 5 तर चिकनगुनियाचे 3 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या गावावर आता नवीन संकट आले आहे. आरोग्य यंत्रणेवर जबाबदारी वाढली असून जिल्हा प्रशासनाने तात्काळ गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सध्या प्रशासन अलर्ट मोडवर असून प्रशासनामार्फत या ठिकाणी गावामध्ये ग्रामपंचायत मार्फत जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. तसेच सर्व मोठे अधिकारी गावात भेट देत असून प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे. अशी घटना अजूनही दुसऱ्या गावात होऊ नये याची सुद्धा दखल प्रशासनामार्फत घेण्यात येत आहे. या अगोदरही तालुक्यातील अनेक गावांमध्ये साथ रोगाची लागण होऊन अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. मात्र तरीही तालुका प्रशासनामार्फत तालुक्यातील नागरिकांना शुद्ध पाणी सुद्धा उपलब्ध होत नाही. ही शोकांतिका आहे. तरी संबंधित लोकप्रतिनिधींनी ही बाब गंभीरतेने घेऊन मेळघाटातील आदिवासी बांधवांना किमान शुद्ध पाणी तरी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होत आहे. 1.5 कोटी रुपये खर्चून पाणी पुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. ठिकठिकाणी लिकेज असल्यामुळे गावात गढूळ पाण्याचा शिरकाव झाला. त्यातून अतिसाराची लागण व तिघांचा मृत्यू झाला. संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विनायक येवले उपसरपंच यांनी केली आहे. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा. चिखलदरा तालुक्यातील जांभली गावात अतिसाराने थैमान घातले असताना गावात फॉगिंग मशीनने फवारणी करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. दुसरीकडे 1.5 कोटी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली आहे. ठिकठिकाणी लिकेज असल्याने गढूळ पाण्याचा शिरकाव झाला व गावात अतिसाराची लागण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिघांच्या मृत्यूला संबंधित अधिकारी व कंत्राटदार जबाबदार असल्याचा आरोप उपसरपंच विनायक येवले यांनी केला आहे. डेंग्यूचे 5 तर चिकनगुनियाचे 3 रुग्ण जांभलियार गावात असतानाच रक्त नमुने तपासणीत डेंग्यूचे 5 तर चिकनगुनियाचे 3 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या गावावर आता नवीन संकट आले आहे. आरोग्य यंत्रणेवर जबाबदारी वाढली असून जिल्हा प्रशासनाने तात्काळ गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सध्या प्रशासन अलर्ट मोडवर असून प्रशासनामार्फत या ठिकाणी गावामध्ये ग्रामपंचायत मार्फत जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. तसेच सर्व मोठे अधिकारी गावात भेट देत असून प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे. अशी घटना अजूनही दुसऱ्या गावात होऊ नये याची सुद्धा दखल प्रशासनामार्फत घेण्यात येत आहे. या अगोदरही तालुक्यातील अनेक गावांमध्ये साथ रोगाची लागण होऊन अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. मात्र तरीही तालुका प्रशासनामार्फत तालुक्यातील नागरिकांना शुद्ध पाणी सुद्धा उपलब्ध होत नाही. ही शोकांतिका आहे. तरी संबंधित लोकप्रतिनिधींनी ही बाब गंभीरतेने घेऊन मेळघाटातील आदिवासी बांधवांना किमान शुद्ध पाणी तरी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होत आहे. 1.5 कोटी रुपये खर्चून पाणी पुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. ठिकठिकाणी लिकेज असल्यामुळे गावात गढूळ पाण्याचा शिरकाव झाला. त्यातून अतिसाराची लागण व तिघांचा मृत्यू झाला. संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विनायक येवले उपसरपंच यांनी केली आहे. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा.